नमस्कार, माझं नाव मुश्ताक खान. माय कोकणमध्ये आपलं स्वागत आहे. माय कोकणच्या स्टुडिओमध्ये आम्ही आहोत आणि माझ्यासोबत आहेत कैलास गांधी, जे राजकीय विश्लेषक आहेत. दापोलीतल्या एकूण राजकीय परिस्थितीचा त्यांचा अभ्यास आहे आणि यावर सातत्याने गेली 10 वर्ष ते बोलत आहेत, किंबहुना त्यापेक्षा जास्त. तर आम्ही एकंदरीत आत्ताच्या राजकीय परिस्थितीबद्दल चर्चा करणार आहोत. यामध्ये फार तुम्हाला आम्ही बोर करणार नाही आहोत. गांधी सर, बरोबर आहे ना? बरोबर. तर सध्या दापोलीमध्ये खूप घडामोडी घडत आहेत. 2-3 गोष्टींवर आपण चर्चा करणार आहोत. गांधी सर, काय तुम्हाला वाटतं एकंदरीत दापोलीमध्ये जे आता घडतंय, यापूर्वी असं तुम्ही कधी पाहिलं होतं का? यापूर्वी पाहिलेलं नव्हतं, पण कसं आहे की ज्या वेळेला आपण म्हणू की आपण जेव्हा निवडणुका येतात, समोर निवडणुका येतात, त्याच वेळेला आपण म्हणू की वेगवेगळे गट तट किंवा जे काही हेवे दावे आहेत त्या अनुषंगाने एकमेकाचं उट्ट काढण्याचा नेहमी वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या माणसांकडून प्रयत्न केला जातो. मला वाटतं जे आता जे चित्र दिसतंय त्यामागे असं म्हणता येईल की असंच पूर्वीपासून जे काय साचून राहिलेलं आहे ते एकदम आपण म्हणू की या काळात पाणी ढवळ गेल्यामुळे फक्त वरती आलंय, असा आपण अर्थ लावू शकतो, एक प्राथमिक अर्थ त्याचा. आता बघा, राजकीय परिस्थिती काय होती दापोलीतली की शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस, हे दोघे इथे तसे तुल्यबळ पक्ष. बरोबर. तर अशा परिस्थितीमध्ये अचानक माहिती येऊ लागली की या दोघांमध्येच आता इथे आघाडी होणार आहे. म्हणजे लढत कोणाबरोबर होणार, काय तुम्हाला वाटतं या सगळ्या परिस्थितीबद्दल? एक गोष्ट महत्त्वाची अशी आहे, मला वाटतं की पारंपरिकरित्या म्हणजे आपण बघू की मागच्या निवडणुकीपासून नव्हे तर त्याच्या अगोदरीपासून या ठिकाणी शिवसेना आणि राष्ट्रवादी हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे आणि हेच चित्र आपल्याला तालुक्याभरामध्ये दिसतं आहे. कारण स्वाभाविक आहे की आपण जेव्हा तालुक्याचा विचार करतो तेव्हा हेच 2 पक्ष आपण म्हणू इथले प्रबळ पक्ष आहेत आणि ज्या वेळेला पक्ष प्रबळ असतात तेव्हा त्यांचे कार्यकर्ते सुद्धा प्रबळ असतात आणि जशा पक्षाच्या महत्त्वाकांक्षा असतात तशा सुद्धा कार्यकर्त्यांच्या महत्त्वाकांक्षा असतात आणि त्यामुळे स्वाभाविकता समोरासमोर लढवून किंवा आपण म्हणू की ज्या वेळेला आपण निवडणुकीत लढून आपण आपलं बळ आजमावावं असं प्रत्येक सामान्य आणि प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका असते आणि ती आपण म्हणू की त्या काळात त्या पक्षाच्या कार्यकर्त्याची भूमिका म्हणून रास्त असते. पण ज्या वेळेला वेगवेगळी गणितं मांडली जातात, म्हणजे पक्षाच्या पातळीवरती अगदी वरच्या पातळीपासून आपण जिल्ह्यापर्यंत वेगवेगळी गणितं मांडतात, त्या गणितं मांडली जात असताना वेगवेगळ्या गणितांना वेगवेगळे कंगोरे असतात आणि हे कंगोरे म्हणजे कोणते कंगोरे? तर सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी असते की आपण ज्या वेळेला एखादी आघाडी किंवा आपण म्हणू आपण स्टेट लेवलला जे आपण महाआघाडी सरकार आहे, म्हणजे काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल आणि सेना असेल, तर ही जी वरची आघाडी आहे ती वरची आघाडी खाली करावी असा जर का प्रवाह किंवा असं जर का वरून सांगितलं गेलं तर ते इथला सर्वसामान्य कार्यकर्ता पटकन मान्य करतो अशातला भाग नसतो. कारण वरची तुमची काही गणित असली तरी खालची गणितं बदललेली नसतात आणि त्यामुळे वरून कितीही दबाव आला तरी मला असं वाटतं की खालचा कार्यकर्ता किती मान्य करेल याबद्दल एक साशंकता आहे. आणि आज असं सांगितलं जाते म्हणजे आपल्याला अजून थेटपणे कुठल्याही पक्षातर्फे किंवा आपण अधिकृतरित्या आज या क्षणापर्यंत तरी अशी आघाडी झाल्याचं किंवा अशी आपण म्हणू की अशी अलायन्स झाल्याचं कुठलंही आपल्याला अधिकृत सूत्रांकडून सांगितलं गेलेलं नाही. आपल्याला जे काय गांधी सर, याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट मी क्लिअर करतो की आजच जे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहेत मुलीप्रमाणे यांनी आपल्याला अधिकृत बाईट दिला आहे की आमचे वरिष्ठ या संदर्भात चर्चा करतात आणि दापोली नगरपंचायतीच्या इलेक्शन मध्ये इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेची आघाडी होऊ शकते, हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बरोबर आहे. मी काय आता निर्णय घेणं हे येस एक्झॅक्टली मी बोललो. जो कसं असतंय की वेगवेगळे प्रस्ताव हे अगदी तालुका लेवलपासून किंवा आपण म्हणू की आपण नगरपंचायतीच्या इलेक्शन पुरतं मर्यादित विचार करू तेव्हा इकडून जात असतात, प्रस्ताव पाठवले जातात. वरिष्ठ लेवलला त्याच्यावरती काय निर्णय झाला याविषयी काही अधिकृत बातमी आलेली नाही. कारण मूळ मुद्दा असा होतो की सगळी जी काय आहे ही गणित 17 सीटसाठी आहे. बरोबर. आणि मागच्या निवडणुकीमध्येचा जर आपण विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी ही एकत्र लढली होती आणि त्यांच्या समोर थेटपणे शिवसेना ही होती आणि भाजप सुद्धा स्वतंत्र लढला. बरोबर. आणि आपण जेव्हा चित्र बघितलं तेव्हा चित्र असं होतं की 7 सेनेच्या सीट आल्या होत्या, 4 काँग्रेसच्या सीट होत्या आणि 4 राष्ट्रवादीच्या होत्या आणि 2 सीटवरती भाजपा
निवडून आली होती. हे चित्र मागच्या निवडणुकीचं आहे. आता जरी वॉर्ड रचना थोडीशी चेंज झाली असेल, बदल झाला असला तरी आपल्याला एक थोडा पाठची पार्श्वभूमी आपल्याला येऊ शकते. या केसमध्ये जेव्हा एखादा फॉर्म्युला सांगितलं जाऊ शकतो तेव्हा त्यातला जो मोठा भाऊ किंवा जो मोठा शिलेदार आहे त्याचा फॉर्म्युला मात्र अजून आपल्यापर्यंत आलेला नाहीये. कळलं की नाही? आपण अधिकृत काही झालेलं नाही. त्यामुळे एक्झॅक्टली जर का असं झालं किंवा असं केलं गेलं, वरिष्ठ पातळीवरती त्याला आपण म्हणू की वरून एक शिक्का बसला, मंजुरी मिळाली, तर तो फॉर्म्युला जोपर्यंत आपल्या समोर येत नाही तोपर्यंत त्या फॉर्म्युल्यावरती बोलता येणार नाही. आणि निवडणूक डिक्लेअर झाल्यानंतर, फॉर्म भरायची वेळ आल्यानंतर हा सिग्नल आपण त्यांना देत असू, तर तत्पूर्वी त्या कार्यकर्त्यांच्या ज्या अस्मिता आहेत, कार्यकर्त्यांच्या इच्छा आकांक्षा आहेत, त्याला प्रफुल्लित केलं गेलेलं आहे. आणि त्या प्रफुल्लित झालेल्या महत्वाकांक्षा आहेत त्या अशा पटकन आपल्याला छाटता येणार नाहीत, संपवता येणार नाही. त्यामुळे ह्याचा परिणाम एकच होऊ शकतो की सगळ्या पक्षांमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये बंडखोरी होईल. म्हणजे वरिष्ठांची मोडस ऑपरेंडी चुकली असं म्हणायचं का? मी अंशतः नक्की म्हणेन की ती मोडस ऑपरेंडी चुकलेली आहे. कारण असं करायचं असेल ना तर तो सिग्नल तुम्हाला निवडणुका डिक्लेअर व्हायच्या अगोदरपासून कार्यकर्त्यांमध्ये पर्कोलेट करायला लागेल. कारण शेवटी कसं आहे की आधी तुम्ही अस्मिता फुलवणार, आधी तुम्ही महत्वाकांक्षा फुलवणार आणि म्हणणार की आता तुम्ही थांबा, तर ते थांबलं जात नाही. लोकल लेवलला तर थांबलं जात नाही. कारण लोकल लेवलला कसं असतंय की लोकल लेवलला एखाद्या वॉर्डाचा निकाल हा 25-30 मतांनी सुद्धा बदलू शकतो. आणि लोकल तुमचा किती कॉन्टॅक्ट आहे त्यावरती ॲक्च्युली तुझं निवडून येणं आहे ते ठरत असतं. म्हणजे पक्षाचा मी कॉन्ट्रीब्युशन तिथे फक्त 30% म्हणतो, 70% कॉन्ट्रीब्युशन हे त्याच्या व्यक्तिगत संपर्कावर आहे शहरी भागामध्ये. आणि ह्या केसमध्ये अगदी घर टू घर किंवा मत तो एक सिंगल मताचं काउंटिंग करून बसलेला असतो तो कार्यकर्ता आणि त्याच्यावरती तो त्याच्या विजयाची गणितं मांडत असतो. त्यामुळं 30% हा पक्षाचा भाग झाला, 70% तो त्याचा भाग असतो आणि त्यामुळे तो कार्यकर्ता बंडखोरी करायला नक्की प्रवृत्त होतो. बरोबर आहे गांधी सर. आता सध्या ही परिस्थिती आहे की सध्या सगळ्यात जास्त जर कोणाला झटका बसला असेल तर तो कार्यकर्त्यांना आणि इच्छुक उमेदवारांना बसलेला आहे. आता विषय राहिला काँग्रेसचा. एकीकडे 2 दिवसापूर्वीच पत्रकार परिषद झाली होती, तुम्हाला आठवत असेल, तेव्हा असं म्हटलं गेलं होतं की शिवसेना आणि काँग्रेस हे एकत्रपणे या निवडणुकीमध्ये लढणार आहे. पण आता चर्चा पूर्णतः उलटी चाललेली आहे. काँग्रेसने आजच जाहीर केलंय, आपण माय कोकणला त्याची बातमी सुद्धा दिली आहे की स्वबळावर काँग्रेस लढणार, 17 जागांवर काँग्रेस इथे लढणार आहे. तर तुम्ही याच्या काँग्रेसच्या एकंदरीत स्थितीबद्दल, त्यांच्या एकंदरीत सध्याच्या राजकीय गोचीबद्दल काय सांगाल तुम्ही? निश्चित मुश्ताक, काँग्रेसची यामध्ये गोची होईल. मला एक महत्त्वाचा मुद्दा परत एकदा मी सांगतो की काँग्रेसला ॲक्च्युली ज्या वेळेला मागच्या निवडणुकीचा आपण जर पार्श्वभूमीचा विचार केला तर मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेसला राष्ट्रवादीने फार कमी सीट दिल्या होत्या. तरीसुद्धा काँग्रेसच्या 4 सीट निवडून आल्या होत्या. 6 सीट दिल्या होत्या आणि उर्वरित सीट राष्ट्रवादीने लढल्या होत्या. तरी सुद्धा काँग्रेस आहे ती 4 सीटवरती निवडून आली आणि एवढ्या सगळ्या सीट लढून सुद्धा राष्ट्रवादी 4 सीट पुरती आपण म्हणू त्या तुलनेने मर्यादित राहिली. म्हणजे 8 सीट पुरचं कॅल्क्युलेशन झालं होतं. मग याचा अर्थ स्वाभाविकता आहे की काही वॉर्ड असे आहेत की ज्या वॉर्डमध्ये काँग्रेसचं एक बेसिक वोटिंग आहे. हे निर्विवादपणे यावरून आपल्याला सांगता येतील. ते एकंदरीत निकालावरून आपल्याला सांगता येईल. म्हणजे एक पर्सेंटेज वोटिंग आहे की जे काँग्रेसलाच होतं. ते कोणाच्या पारड्यात जातं, म्हणजे कदाचित राष्ट्रवादीच्या पारड्यात जात असेल, आपण म्हणू की त्यावेळेला दोघांनाही थोडंसं फ्लरिश होता येईल. पण किंवा सेनेबरोबर गेले तर सेनेच्या जाईल किंवा ज्यांच्या बरोबर जातील त्यांना जातील. पण काँग्रेसचं थोडंसं वोटिंग इथे आहे. या गोष्टीवरती जर का स्वतंत्रपणे काँग्रेस जर का या आपण विचार करू की दापोलीमध्ये लढणार असतील तर काँग्रेसचं वोटिंग आहे, याचा अर्थ काँग्रेस निवडून आणू शकतो सीट. एवढं वोटिंग काँग्रेसचं आहे का असं मला आज तरी वाटत नाही. कळलं की नाही? म्हणजे 17 सीट. हे असं का वाटतं तुम्हाला? आता तुम्ही म्हणताय की काँग्रेसचा एक बेसिक वोटर आहे जो काँग्रेसला मतदान करतो आणि असे काही वॉर्ड्स आहेत की जिथे काँग्रेसचे उमेदवार निवडून येऊ शकतात. मग असं तुम्ही का म्हणताय? निवडून येऊ शकतात म्हणजे मी सांगितलं की निवडून येऊ शकतात याची कॅल्क्युलेशन कोणाबरोबर तरी अलायन्स असेल त्यावेळेला निवडून येतील. त्यांचं सिंगल वोटिंग एवढं नाही की एक सिंगल कॅन्डिडेट मी निवडून येऊ शकतो. त्याच्यात कोणाची तरी भर पडली तर निवडून येईल. म्हणजे आपण म्हणू की
एखाद्या ठिकाणी त्यांचं वोटिंग बऱ्यापैकी आहे, याचा अर्थ असा नव्हे की ते पूर्णपणे सोलली तिथे सीट काढू शकतील. कोणाबरोबर तरी अलायन्स झाली तर ती काढू शकतील. आणि याही वेळेला मला असं वाटतं की शिवसेनेने त्यांच्याबरोबर अलायन्स करताना हीच कॅल्क्युलेशन मांडली होती. कारण एखाद्या पक्षाचा नेता म्हणून जर विचार केला तर आपण ज्या कॅन्डिडेट म्हणजे आपण म्हणून 4 नगरसेवक असताना त्याला 6 सीट सोडल्याची म्हणजे आपल्याला दिसत होतं की जेव्हा अलायन्स केली होती तेव्हा शिवसेनेने त्यांना 6 सीट केलं. राष्ट्रवादी नाही आत्ताचा जो एक फॉर्म्युला येत होता, त्याच्या अगोदरचा जो फॉर्म्युला येत होता की त्याच्यामध्ये काँग्रेस आणि सेना लढणार असा जो फॉर्म्युला येत होता, बरोबर, त्याच्यामध्ये काँग्रेसला 6 सीट दिल्या होत्या. हा, मागच्या वेळेला राष्ट्रवादीने पण त्यांना 6 सीट दिल्या होत्या आणि आता सेनेने पण त्यांना 6 दिल्या. तसा विचार केला तर 4 सीटच्या तुलनेने 6 सीट देणं हा तसा सेनेसाठी माझ्या हिशोबाने घाट्याचा हिशोब असू शकतो आपण वर बघितला तर. पण टेक्निकली आपण विचार करू की तेवढ्या दिल्या गेल्या, याचा अर्थ असा आहे की सेनेला पण जाणीव आहे की यांची या कुठे ठिकाणी थोडीशी वोटिंग्स आहेत. आता महत्वाचा मुद्दा यातल्यात गमतीचा आहे की जर का तिघांची अलायन्स करायची म्हणजे महाविकास आघाडी होईल. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मान्य अविनाशजी लाड असं सांगतात की 1ला चरोले, बरोबर. मग जी अलायन्स होणार आहे, जी काय घातलेली आहे ती अलायन्स महाविकास आघाडी होणार आहे की काँग्रेस सोडून एक वेगळी आघाडी होणार आहे की काँग्रेस आणि सेना आघाडी आहे, हे चित्र आजही या क्षणी आपण चर्चा करतोय पण ते अजूनही स्पष्ट नाही, अधिकृतरित्या स्पष्ट झालेलं नाही. सध्या भाजप पण 17च्या 17 जागा निवडणुकीमध्ये उतरवणार आहे असं त्यांनी म्हटलं आहे. बरोबर. तर तुम्हाला भाजपचं काय म्हणणं आहे? भाजपची स्थिती शहरातली, भाजप आणि काँग्रेस हे दोघे तसे राष्ट्रीय पक्ष, पण इथली स्थिती याबद्दल कसं तुम्ही पाहता? आपण बघतोय म्हणजे आपण मागच्या वेळेला पण भारतीय जनता पार्टी स्वतंत्रपणे लढली होती, त्यामुळे तो पिक्चर आपल्यासमोर एक्झॅक्टली क्लिअर आहे. म्हणजे त्यांनी काही अलायन्स वगैरे केली नव्हती. तर त्या केसमध्ये आपण बघितलं की 2 सीट भाजपच्या आल्या होत्या. एक आपण म्हणू की वडाच्या कोंड आहे तिथून एक सीट आली आणि एक उदयनगरमधून सीट आली. उदयनगरमध्ये जी सीट आली होती ती सीट आहे आपले जया साळवीची सीट आहे. मला वाटतं ती सलग 3 वेळा किंवा 2 वेळा निवडून आलेली, त्यामुळं त्या एरियामध्ये अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर वर्कआउट होऊ शकतो यावेळेला त्या तुलनेने मग त्यांना एकच टर्म झालेली आपण म्हणू की आपण रमा तांबे म्हणजे जी वडाच्या कोंडावरून निवडून आली होती, तर तिच्या दृष्टीनं तसा आपण अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर वर्कआउट नाही होणार. पण हिकडून नक्की असं मला वाटतं की थोड्या प्रमाणामध्ये का होईना अँटी इन्कम्बन्सी फॅक्टरचा आपल्याला प्रभाव तिथे जाणवू शकतो. आणि याच्यापूर्वी आपण मला ऍड करायची होती, याच्यापूर्वी फार पूर्वी असं आपण म्हणू शकतो की शिवाजीनगरचा जो एरिया होता, शिवाजीनगर एरिया, त्या एरियामधून एकदा आय थिंक मला वाटतं जितू महाडिक की कोणतरी एकदा मला वाटतं तेव्हा सेना भाजपाशी युती होती काय माहित नाही मला एक्झॅक्टली, पण तेव्हा एकदा आली होती. या व्यतिरिक्त इतर वॉर्डांमध्ये आणखी एकदा एका ठिकाणी आपण म्हणू की पण तेव्हा सेना भाजप युती होती. म्हणजे आपण कोकमवाडी परिसरातून एकदा सीट आणली गेली होती, त्याच्यानंतर एक परब म्हणून कॅन्डिडेट होती अशी आली, पण त्यावेळेला एकत्रितपणे लढली होती सेना आणि भाजपा. पण त्या व्यतिरिक्त आपण जेव्हा विचार करतो तेव्हा या 2च विभागात भाजपाचा प्रभाव दिसतोय. त्याच्यामुळे तो प्रभाव तो किती वर्कआउट होईल तुम्हाला वाटतं? या राष्ट्रवादी आणि शिवसेना जर एकत्र आले तर तिथे काय स्थिती उद्भवू शकेल? राष्ट्रवादी आणि शिवसेना जर का एकत्र आले नाही तर ती धोक्याची घंटा असेल बीजेपीसाठी, निश्चितपणे धोक्याची घंटा असेल बीजेपीसाठी. कारण मागच्या वेळेचं जर आपण अगदी वडाच्या कोंडावरचं त्या वार्डचं जर आपण कॅल्क्युलेशन डोळ्यासमोर आपण आणलं तर आपल्याला असं लक्षात येईल की त्यावेळेला मतविभागणी जी झाली त्या मतविभागणीच्या फायद्यामुळे म्हणजे राष्ट्रवादी आणि सेनेच्या कॅन्डिडेटमध्ये जी मतविभागणी झाली त्याचा फायदा बीजेपीच्या कॅन्डिडेटला मिळाला. आणि ती मतविभागणी ज्या वेळेला टाळली जाईल किंवा जेव्हा जेव्हा संपुष्टात येईल त्या वेळेला समोर बीजेपीचा फायदा हा होऊ शकतो. पण इतर वॉर्डांमध्ये मी जेव्हा विचार करतो तेव्हा तेवढी बीजेपी सक्षम नाही की जरी मतविभागणी झाली तरी त्याचा फायदा बीजेपीला मिळेल असं एक आत्ता तरी चित्र तसं दिसतंय. या व्यतिरिक्त आणखी बोलता येणार नाही. गांधी सर, अजून एक मला विषय तुमच्याशी बोलायचा आहे तो असा की सध्या आमदार योगेश कदम आहे, मागच्या निवडणुकीच्या वेळेला आमदार संजय कदम होते, बरोबर. हा एक बदल आहे जो मोठा आहे, बरोबर आहे. आता चर्चा आहे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या आघाडीची, बरोबर आहे. बरोबर. तर या वेळेला
आमदार योगेश कदम आणि संजय कदम यांनी काय भूमिका घेतली पाहिजे असं तुम्हाला वाटतं? भूमिका घेतली पाहिजे असं म्हणशील तर मागच्या वेळेला तर आपण म्हणू की मागच्या वेळेला समोरासमोरच होते. पक्षाची जर ताकद बघायची असेल, आजमावायची असेल, यामध्ये दोन्ही पक्षांचा माझ्या दृष्टीने तोटा आहे की जर का अलायन्स केली तर. कारण विषय असा तो की कार्यकर्ता आहे, त्या कार्यकर्त्याला तुम्ही सतत असं प्रफुल्लित ठेवायला लागतं. तुम्ही ज्या वेळेला अलायन्स कराल तेव्हा होणार काय, म्हणजे वरच्या लेवलला तुम्ही करत असाल तर त्याचा प्रभाव खाली नाही होत. लोकल लेवलला तुम्ही अलायन्स करता त्यावेळेला कसं असतं की तो जो कार्यकर्ता आहे तो कार्यकर्ता कोणतरी एक त्याची सीट जाते तो नाराज होतो. तोच फक्त नाराज होतो नाही, त्याच्या आणखी जे कार्यकर्ते त्याची पिलावळ असते ती पण पूर्णपणे नाराज होते आणि मग तो पॅसिव्ह स्टेटमध्ये जातो. आणि ह्या केसमध्ये कदाचित कार्यकर्ता पर्याय शोधू शकतो. कारण पूर्वीसारखं आता राहिलेलं नाही. म्हणजे आपल्याला जाणवतं की आपण हे सगळं जे काय होण्यापूर्वी जर काय पण 8-10 दिवसाचा कालखंड बघितला आहे तर तो आपल्याला लक्षात येतो की फक्त एक्सचेंज ऑफ म्हणजे कॅन्डिडेट होत होतं. पक्षाचे कॅन्डिडेट सेनेचा भाजपमध्ये राष्ट्रवादीत जात होता, राष्ट्रवादीचा सेनेत जात होता, असं एक्सचेंज होत होतं. हे जे आहेत तर हे का होत होतं तर आपल्याला दिसत होतं की दोन प्रचंड प्रबळ दावेदार आहेत. हा पण ते ऑप्शन जेव्हा संपतील ना दोन्ही तेव्हा मी तिसरा पर्याय शोधणार ना. बरोबर आहे. कार्यकर्ता हा तिसरा पर्याय शोधेल. बरोबर. कारण राष्ट्रीय पक्ष, स्थानिक पक्ष, आपण म्हणून स्टेट लेवलचे पक्ष, त्याच्याची असलेली बांधिलकी हा जो विषय आहे तो फारच मर्यादित झालेली गोष्ट आपल्याला तुम्हाला दिसते. त्यामुळं कार्यकर्ता हा त्याला एक बूस्ट सतत आपल्याला काहीतरी तिथल्या स्थानिक जे काही नेतृत्व आहे त्याला सतत काहीतरी पुरवावं लागतं आणि ते पुरवता नाही आलं तर तो कार्यकर्ता सोडून जातो. तेच मी म्हणतोय की यामध्ये आजी आमदार आणि माजी आमदार यांची कशा प्रकारे गडबड होणार आहे कार्यकर्ते सांभाळताना. कारण आता बघा समजा सर्वात जास्त तोटा याच्यामध्ये मला वाटतं सेनेचा होऊ शकेल. म्हणजे योगेश कदमांचा होऊ शकेल. त्यांच्यामध्ये पण 2 गट आहेत असं सांगतात आता पण आपण चित्र जर समोर दिसते तर आपण त्याच्याविषयी बोलू. तर सर्वात जास्त तोटा सेनेचा होऊ शकेल. कारण सेना हे 7 सीटची ऑलरेडी 7 सीट असलेली सेना आहे आणि 4 सीटा आहेत त्या 4 ज्या जागा आहेत त्या जागांवरती राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आणि राजकारण किंवा पॉलिटिक्स आहे ना हा काय असा व्हाईट कॉलरचा जे आपण म्हणू व्हाईट कॉलरची जसं जॉब असतो किंवा व्हाईट कॉलरचा किंवा एक सरळ मार्गी प्रोसेस असं नसतं. नाही तर ते पॉलिटिक्स नाहीये. कारण साधी गोष्ट आपल्या समोर एक पिक्चर आहे आपल्याला की मागच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी असं अलायन्स होतं ज्यांच्या 8 सीट आल्या, म्हणजे 4 आणि 4 अशा 8 सीट आल्या होत्या आणि निवडून आल्यानंतर मात्र भूमिका काँग्रेसने बदलली नाही, काँग्रेस सेनेबरोबर गेली. आता सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की समजा काही फॉर्म्युला ठरला, आपण एक समजू की सेना हा त्यातला सर्वात मोठा मेजर घटक आहे आणि तर तो मेजर घटक आहे. मग आपण म्हणू 17 सीटपणे मेजर क्वांटिटी देता येईल. त्या प्रोसेसमध्ये आपण समजा इमॅजिन केला आपण आपले सीट किती आहेत तर 17 सीट. 17 सीट जर का आपण विचारात घेतल्या, 17 सीट जर का विचारात घेतल्या तर 17 सीट मध्ये 8 होऊ शकतं, 8-9 होऊ शकतं, 8-9 होऊ शकतं. म्हणजे मॅक्झिमम 9 जागा ह्या सेनेच्या वाटणीला येऊ शकतात. मॅक्झिमम 9 जागा सेनेच्या वाटणीला आल्या आणि त्यातली 1 सीट जरी सेनेला कमी पाडता आली तर त्या केसमध्ये 5 वर्ष ह्या दोन्ही पक्षाच्या दबावाखाली सेनेनं पॉलिटिक्स करावं लागेल. सर एक अजून गोष्ट तुम्हाला यामध्ये मला जोडायची आहे. काय माहिती का, तुम्ही जे म्हणता ना 9 सीट आणि 8 सीट हा फॉर्म्युला होऊ शकतो तर याच्यामध्ये आपल्याला मंडणगड विसरून चालणार नाही. बरोबर. कारण शिवसेनेचा एकच उमेदवार निवडून आला आणि 16 उमेदवार हे राष्ट्रवादी होते. जर या दोन्ही निवडणुकांमध्ये जर जागा वाटपाची चर्चा जर सुरू असेल तर तिथलं पण गृहीत धरणं आवश्यक आहे. कारण तिथे काय सेनेला 1 जागा होती म्हणून जागा वाटपामध्ये एकच जागा काही सेना घेणार नाही. बरोबर. किमान 5 जागा तरी मागणार आहे. 5 ते 6 जागा ते क्लेम करतील. बरोबर. मग अशा वेळेला तोच फॉर्म्युला हा शिवसेनेला इथे लागू होणार नाही. बरोबर. तिथेही जर तिथे शिवसेना ताणत असेल तर इथेही राष्ट्रवादीवाले ताणू शकतात. बरोबर. तर या सगळ्या स्थितीमध्ये जागा वाटपाच्या बद्दल आपल्याला प्रेडिक्शन करता येत नाही. बरोबर. त्यामुळे 8 कोणाला मिळतील, 9 कोणाला मिळतील, खरंच आघाडी जाहीर होईल का, हे सगळं अशा गोष्टी आहेत ज्याच्यावर आपण काय म्हणू आपण त्याला की ठीक आहे ही चर्चा होते आहे म्हणून आपण हा विषय घेतलेला आहे. याच्यामध्ये या सगळ्या प्रोसेसमध्ये आता उद्यापर्यंत चित्र स्पष्ट झालं पाहिजे कारण ते नाही झालं तर अवघडच आहे. बरोबर. पण आता बघा 17 सीट आहेत, शिवसेनेचे 17 उमेदवार तयार होते
त्यातले आपण म्हणूया की काही काँग्रेसचे असतील, बरोबर, आणि राष्ट्रवादीचे जवळजवळ 17 उमेदवार तयार होते. त्यातले जर मनसे बरोबर त्यांची जर समजा आघाडी झाली असती तर काय जेवढ्या त्यांच्या फॉर्म्युल्यानुसार जे काय ठरलं असतं ते. पण आता बघा 17 त्या आघाडीचे, 17 ह्या आघाडीचे असे 34 उमेदवार तयार होते, बरोबर आहे ना. आता त्या सगळ्या त्यापैकी निम्मे तरी बाद होणार ना, बरोबर. मग ते कुठे जाणार? तेच बोललो, ते तिसरा पर्याय शोधतील. तो तिसरा पर्याय कुठला तरी पक्ष असू शकतो किंवा तो अपक्ष असू शकतो. आणि पक्ष जर का शोधायचा असेल तर मला वाटतं भाजपसाठी ही अतिशय चांगली सुवर्ण संधी असेल. मग काँग्रेससाठी का नाही? काँग्रेससाठी, काँग्रेस कसं आहे, काँग्रेस त्याला पटकन एक्सेप्ट करेल. म्हणजे काँग्रेससाठी संधी आहे असं नाही असं मी म्हणणार नाही, पण जे आत्ता इन्कमिंगसाठी असं म्हणू की आपण असा रेडी असलेला पक्ष म्हणून बीजेपी आपण बघू, म्हणजे अगदी स्टेट लेवल पासून नॅशनल लेवल पर्यंत पण इन्कमिंगला ते फुल फेवरेबल आहे. आणि त्या केसमध्ये मला वाटतं की काँग्रेसकडे जाण्यापेक्षा याच्यामध्ये मला एक इंटरेस्टिंग प्रश्न सुचतो आहे. तुम्ही म्हणताय की 30% पक्षाची ताकद असते, बरोबर, आणि 70% इंडिव्हिज्युअल ताकद असते, स्थानिक नाही. अशा वेळेला जर समजा उमेदवार फुटले, युती यांची आघाडी झाली आणि जे इच्छुक आहेत, प्रबळ इच्छुक आहेत, बरोबर, त्यांना तिकीट नाही मिळालं आणि ते फुटले, बरोबर, तर अशा वेळेला या महाविकास आघाडी म्हणजे शहरात येऊ घातलेल्या महाविकास आघाडीला किती जागा मिळू शकतात? नाही, मला परत एकदा काय म्हणायचं, इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे गांधी सर. आता शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले, बरोबर, तर त्यांच्या 17 जागांवर ते लढतील. अशा वेळेला जे उर्वरित जे उमेदवार नाराज आहेत ते कुठल्या तरी पर्याय शोधतील, एक अपक्ष लढतील, काँग्रेसमध्ये जातील किंवा भाजपमध्ये जातील किंवा मनसेमध्ये जातील, बरोबर आहे. मग अशा वेळेला महाविकास आघाडी जी होऊ घातलेली आहे, बरोबर, त्यांच्या किती जागा निवडून येऊ शकतात? त्यांना फटका बसू शकतो का? नाही, किती जागा निवडून येऊ शकतात त्याचं एक्झॅक्ट प्रेडिक्शन नाही आपल्याला करता येणार. थोडंसं अजून पिक्चर क्लिअर व्हायला लागेल, वोटिंग संख्या किती आहे ती बघायला लागेल, त्या वॉर्डाची रचना बघायला लागेल. मात्र एक गोष्ट नक्की आहे की त्याचा फटका मात्र आघाडीला नक्कीच बसू शकतो. आणखी एक या विषयामध्ये आपल्याला चर्चा करावी लागेल, ती म्हणजे सूर्यकांत दळवी यांची. सूर्यकांत दळवी हे गेल्या अनेक दिवसांपासून म्हणजे राजकारणामध्ये तसं म्हणायला गेलं तर फारसे सक्रिय नव्हते. सध्या त्यांच्या सक्रियतेची चर्चा सुरू झाली आहे. पक्ष नेतृत्व त्यांच्यावर जबाबदारी सोपवणार आहे अशा बातम्या येत आहेत. त्यांनी सुद्धा प्रतिक्रिया देताना असं म्हटलं आहे की पक्ष माझ्यावर जी जबाबदारी देईल ती मी स्वीकारायला तयार आहे. याचा अर्थ पक्षाचं काम करण्याच्या दृष्टीने त्यांनी अनुकूलता दाखवली आहे. बरोबर बरोबर. तुम्हाला काय वाटतं, किती फरक पडेल? सूर्यकांत दळवी यांची काय भूमिका असू शकेल या येत्या निवडणुकांमध्ये? आता ती भूमिका आपल्याला निश्चित इथे ठरवता येणार नाही. एक गोष्ट आपल्याला स्वाभाविक सगळ्यांना माहिती आहे की म्हणजे आपण म्हणू की सूर्यकांत दळवी आणि रामदास कदम यांच्या मध्ये असलेले जे क्लॅशेस आहेत ते आपल्याला म्हणजे सर्व श्रुत आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. आणि त्याच्यामुळे तो जो गट आहे तो म्हणजे आपण आता तुम्हाला स्लिपिंग मोड मध्ये होते, मी म्हणणार स्लिपिंग मोडमध्ये म्हणण्यापेक्षा त्यांचा एक सेल होता, तो स्लीपर सेल म्हणून वर्कआउट होता. आणि तो आपल्याला माहिती आहे. त्या स्लीपर सेलमधले काही लोक भारतीय जनता पार्टीत गेलेले दिसले आपल्याला मध्यंतरीच्या काळामध्ये. तेव्हा अशी चर्चा झाली होती की ते भाजपमध्ये जाणार, तेव्हा भाजपमध्ये जाणार आहे. तर आणि आता पण चर्चा चालू होती की काही जण राष्ट्रवादी जातात, नाही पण राष्ट्रवादी जातात. तर तर दळवी हे एक स्लीपर सेल चालवतात असं आपण म्हटलं तर जे असं म्हणता येत नाही. आणि मग ते कदाचित योग्य संधीची वाट बघत असतील, योग्य संधीची आपण वेट करत असतील. तेच ते पॉलिटिक्स बद्दल बोलतात, पॉलिटिक्स इज अ गेम ऑफ टाइम. तर ते मग वाट बघत असतील ते. आणि जर का तसं झालं तर आपल्याला समोर येईल ते. म्हणजे तेव्हा आता आपण प्रेडिक्शन करताय म्हणजे आपण बोलणं योग्य ठरणार. पण गांधी सर, आतापर्यंत शिवसेनेमध्ये त्यांच्या सक्रियतेबद्दलची चर्चा अलीकडच्या काळात कधीच झाली नव्हती, बरोबर ना? अचानकपणे नगरपंचायतीच्या निवडणुका लागतात काय, त्यांच्याबद्दलची चर्चा सुरू होते काय, आणि ते सुद्धा त्याला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स देतात काय. आता एबीपी फॉर्म बद्दल अनेक चर्चा म्हणजे काही म्हणजे चर्चा शहरामध्ये सध्या सुरू आहेत. कुणी असं म्हणतं आहे की सूर्यकांत दळवी यांना काही एबी फॉर्म मिळणार आहेत आणि आमदारांना काही एबी फॉर्म मिळणार आहेत, म्हणजे अर्धे उमेदवार ते ठरवणार आहेत. या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत, हवेतल्या गोष्टी आहेत, अजून काही त्यातलं स्पष्ट नाही. पण जर असं झालं समजा, तर काय तुम्हाला वाटतं? शिवसेनेचं खच्चीकरण होईल, त्याला बळकटी मिळेल, नक्की काय होईल? तुम्हाला काय वाटतं?
तसं मी काय बोललो की ह्या सगळ्याचा परिणाम आहे ना, म्हणजे जे काय झालं तर म्हणून आपण हे अर्थात ह्या सगळ्या निश्चितच हे झालं तर आपण म्हणू की त्याचं पार्श्वभूमी ही म्हणजे ते जे काय आहे ते बंडखोरीतच परावर्तित झालेलं मिळेल. आणि त्यामध्ये पक्षाची ताकद किती वाढते ह्याला मला माहिती नाही, पण पक्षाची ताकद वाढण्यापेक्षा पक्षाला सगळ्या पक्षांना फटका बसतो जनरली. बंडखोरी होणे सोयीचा पर्याय नसतो. आणखी एक मला अँगल आहे तो मुश्ताक आपण लक्षात नाही घेतला की दोन पक्षांमध्ये एक्सचेंज पॉलिसी चालू आहे. म्हणजे इकडचे कार्यकर्ते तिकडे जात आहेत आणि तिकडचे कार्यकर्ते इकडे जात आहेत आणि त्याचं चित्र म्हणून दिसतंय ते बरोबर वाटत नाही, कारण तेच कार्यकर्ते वेगळ्यात न जातात त्याच दोन पक्षामध्ये एक्सचेंज चालू आहे. तर या केसमध्ये एखादी पॉलिसी खेळली जाऊ शकते की जी पॉलिसी असं सांगते की आम्ही अलायन्स करतोय, आम्ही अलायन्स करतो, याचा अर्थ असा होईल की त्या कार्यकर्त्यांना तो सिग्नल जातो की मी हा पक्ष सोडून तिकडे गेलो तर काही उपयोग होणार नाही. आणि त्याला कळतं की तिकडून इकडे आलो तर काही उपयोग होणार नाही. त्यामुळं थोडंसं आउटगोईंग इनकमिंगला पण एक मर्यादित स्वरूपामध्ये आपण म्हणू की अटकाव होतो. कळलं तर अशा सुद्धा खेळ्या यामध्ये आहेत का हे सुद्धा आपल्याला काही दिवसानंतर चित्र स्पष्ट झालेलं मिळेल. अगदी बरोबर. कारण आज 4 तारीख आहे, म्हणजे आपल्याला मला वाटतं शेवटची तारीख 7 तारीख असावी, म्हणजे तीन शेवटची तारीख आहे. फोन वाजलाय तुमचा, तो बंद करा. घरून आला असेल तर बोलून घ्या. नाही, हा फोन कुठला तरी वेगळा आहे. 1 मिनिट. हा येस, गांधी सर हे त्यांनी अनेक निवडणुका आतापर्यंत कव्हर केलेल्या आहेत. पत्रकार म्हणून सुद्धा त्यांनी दापोली शहरामध्ये काम केलं आहे आणि ते राजकारणाला फार जवळून त्याचा अभ्यास करताना आपल्याला दिसलेले आहेत. गांधी सर, फोन वाजण्यापूर्वी तुम्ही सांगत होतात की 7 तारीख ही शेवटची तारीख आहे अर्ज भरण्याची. तर नक्की काय तुम्हाला त्याबद्दल कंटिन्यू करूया आपण. नाही, 7 तारीख म्हणजे काय, तेव्हा ऍक्च्युली चित्र स्पष्ट झालेलं असेल आपल्या समोर की काय किती होते बंडखोरी वगैरे वगैरे काय याचं चित्र स्पष्ट झालेलं असेल. आणि मग त्यानंतर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं की वेगवेगळे कॅन्डिडेट किंवा राजकीय पक्ष आहे ते थोडंसं, मी मुद्दाम बोलतोय थोडंसं, या शब्दाला फार मोठा अर्थ आहे, थोडंसं विकासाविषयी बोलू शकतील, जाहीरनामे प्रसिद्ध होतील, विकासाविषयी बोलू शकतील. आता गमतीचा भाग असा होता की एका कॅन्डिडेटने असं, म्हणजे मी कॅन्डिडेटचं नाव नाही घेत, की तो एक म्हणजे कॅन्डिडेट उभा राहतोय असं तिकीट त्याला मागच्या सेना आणि काँग्रेसची जी युती होती त्याच्यातून एका प्रभागातून त्याला तिकीट दिल्याचं जवळजवळ झालं होतं. तर तो म्हणत होता की असा एक नगराच्या कुठला आराखडा नाही आहे, म्हणजे कळलं की नाही, पण असं म्हणतो आपण ते, तर अशा ब्लू प्रिंट आराखडा असं बोलणं एक छानपैकी बोललं जातं. पण ॲक्च्युली एक्झॅक्टली काय करायचं आहे ना, ते इथल्या किती नगरसेवकांना किती कॅन्डिडेटला उभं राहिलेला याला पण माहिती नसतं. ही वस्तुस्थिती आहे, खरी गोष्ट आहे. त्यामुळे तिथे गेल्यानंतर ही ब्लू प्रिंट आराखडा हे सगळं बाजूला पडतं. त्यामुळं तसे किंवा आपण म्हणू विकासाच्या दृष्टीनं एक दृष्टी असलेले नगरसेवक तिथं निवडून जाणं हे खरं मला वाटतं खरी गरज आहे. म्हणजे ते पक्षाचे लेबलच आपण बाजूला ठेवू, पण असं खऱ्या अर्थाने गरजेचं आहे. नाही तर नुसतं मी आराखडा नाही आहे, ब्लू प्रिंट नाही आहे असं नाही आहे, तर आपल्याला काय गरजेचं आहे आणि ते कसं करता येतं हा महत्त्वाचा विषय याच्यामध्ये दिसून येईल. अगदी बरोबर आहे. गांधी सर, याबद्दल आपण उद्या पण चर्चा करणार आहोत. बरोबर. मला ना आपण दापोली शहरातल्या समस्या काय आहेत यावर बोललं पाहिजे, कारण त्या विषयावर कुणीच बोलत नाही. बरोबर. त्या समस्यांचं काय झालं, 5 वर्षांमध्ये सुधारणा झाल्या का, लोकांना काय अपेक्षित आहे हे सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे. बरोबर. तर मला असं वाटतं आपण उद्या पुन्हा भेटूया आणि या सगळ्या गोष्टींवर चर्चा करूया. आपण आता रोजच भेटणार आहोत. बरोबर. निकाल येईल. कदाचित उद्या असं पण असेल, आपण म्हणतोय आपण समस्यांविषयी बोलू, कदाचित उद्या आपल्याला वेगळा हॅपनिंग जर काल असेल तर आपल्याला चर्चेचा विषय बदलावा सुद्धा लागेल. म्हणजे आम्ही आता काही विषय फिक्स करत नाही आहोत, पण कदाचित समस्यांवर बोलू आणि जर काही वेगळ्या प्रकारचे हॅपनिंग्स झाले तर विषय बदलूही शकेल. पण सध्या तरी आम्ही असं ठरवतो आहोत की आपण समस्यांवर बोलूया. तुम्ही माय कोकणवर या इलेक्शन संदर्भातले अपडेट सातत्याने पाहू शकता. आमची वेबसाईट www.mykokan.in आहे, तिथेही तुम्हाला अपडेट्स मिळू शकतात. त्याबरोबरच माय कोकणचं यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करू शकता. तिथे आम्ही सगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत. नक्की. आजच्या घडीला आपण असं बघितलं की कोकणामध्ये जे काही आपण इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि सोशल मीडियाच्या अनुषंगाने जे काय बातम्यांचं एक प्रभावी माध्यम आपल्यासमोर उभं राहिलेलं आहे,
त्या माध्यमाचा वापर करून मुश्ताकच्या माय कोकण चॅनेलने एक मला वाटतं 44 ते 45 हजारचा जो टप्पा पार केलेला आहे गेल्या 3 वर्षामध्ये, हेच या चॅनलच्या विश्वासार्हतेचं लक्षण आहे. आणि ती विश्वासार्हता आणि ते वेगळेपण आहे ते देण्याचा मुश्ताक नेहमी प्रयत्न करत असतो. आणि आम्ही या चर्चेमधून आपण जे काय आपण तुमच्यासमोर येते त्यामध्ये पण तुम्हाला लक्षात येईल की आपण आहे ते जे आपल्यासमोर आणायचा जे प्रयत्न करतोय त्या नुसती बातमी नाही, तर हे बातमी मागचं काय चाललेलं आहे, बातमी मागे काय दडलेलं आहे हे आपल्यासमोर यावं. ते कदाचित तुमच्या मनात दडलेलं होतं, तेच आम्ही तुमच्यासमोर या ठिकाणी बोलतोय. तुम्ही पाहत राहा माय कोकण. माय कोकण सबस्क्राईब करण्यासाठी लाल बटनवर क्लिक करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल आयकॉनवर क्लिक करून सर्व अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळवा.